26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारच्या सुमारास दिंडोरी बस स्टँड परिसरात अज्ञात आरोपी महिला आणि पुरुष यांनी गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये बसणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील 50,000 रुपये किमतीची सोन्याची पोत चोरी केली होती। याबाबत दिंडोरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर आणि दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या पथकाने दिंडोरी बस स्टँड परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून सदर घटनेतील अज्ञात आरोपी महिला आणि पुरुष यांची गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली। यावेळी ते अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। त्यावरून पोलीस पथकाने श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर परिसरातून बाळासाहेब चंद्रभान राक्षे वय 55 वर्ष राहणार चांदनगर बेलापूर बुद्रुक तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर तसेच दिगंबर सूर्यभान दारकुंटे वय 56 वर्ष राहणार सलाबतपूर तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या संशयितांना ताब्यात घेतले आहे। संशयितांना सदर गुन्ह्याच्या तपासात विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मागील आठवड्यात दिंडोरी बस स्टँड परिसरात महिला आरोपी लीलाबाई खंदारे राहणार सलाबतपूर तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर आणि तिच्यासोबत असलेली आणखीन एक महिला हिच्या मदतीने बसमध्ये बसणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरी केली असल्याची कबुली दिली आहे। वरील ताब्यात घेतलेले आरोपी यांच्या कब्ज्यातून सदर गुन्हा करण्यासाठी वापरलेली स्विफ्ट डिझायर कार, चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे। सदर आरोपितांना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून यातील महिला आरोपीस कायद्यान्वये नोटीस देण्यात आली आहे। यातील आरोपी विरुद्ध यापूर्वी देखील अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात चोरीचे गुन्हे दाखल आहे। तसेच सदर आरोपी हे 4 चाकी वाहने भाडे तत्वावर ठरवून वर्दळीच्या आणि बस स्टँड परिसरात येऊन गर्दीचा फायदा घेऊन बसमधील प्रवाशांचे सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरी करून पोबारा करत असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यांच्याकडून अशा प्रकारचे आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।